हॅलो एव्हरीवन. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की फास्ट मेकअप कसा करायचा, ते पण अगदी सोप्या पद्धतीने एकदम 4 प्रोडक्ट्स वापरून आणि एकदम फ्लॉलेस मेकअप. सो इथे मी हा लूक बनवलेला आहे एकदम 10 मिनटात. तर चला मी तुम्हाला दाखवते मी तो लूक कसा बनवला एकदम कमी प्रोडक्ट्समध्ये, अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये. चला बघूया. तर इथं सर्वात आधी आपण स्किन प्रॅप करून घ्यायची आहे. मी फेस वॉश करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे टोनर वापरलेला आहे. हा टोटली ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकताय. माझ्याकडे होता. हा माझा स्किन केअरचा रेग्युलरचा एक भाग आहे, त्यामुळं मी वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने मी स्किनचा टोनर वापरलेला आहे इथं. सो नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन अँड मॉइश्चरायझर मिक्स करायचं आहे. हे मी अशा पद्धतीने मिक्स केलं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये थोडं मॉइश्चरायझर घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या क्वांटिटीमध्ये आपल्याला फाउंडेशन घ्यायचं आहे. हे व्यवस्थित एकदम मिक्स करायचं आहे आपल्याला. शक्यतो मॉइश्चरायझर आपलं वॉटर बेस असावं, ज्याच्यामध्ये आपलं फाउंडेशन एकदम प्रॉपरली मिक्स होतं आहे. तर ते व्यवस्थित मिक्स करून मी अशा पद्धतीने फेसला अप्लाय करून घेतलेलं आहे. सो फाउंडेशन लावायचा हा माझा हॅक आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. ह्याच्यामुळे आपला जो बेस आहे तो फ्लॉलेस दिसतो आहे, केकी दिसत नाही, कारण आपण फाउंडेशनचा लेयर देणार नाही आहे त्याच्यावरती. सो असा दिसणार आहे आपला फेस, एकदम ग्लास फिनिशसारखा दिसेल. सो ही हॅक मी कुठल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा कुठल्या इंस्टाग्राम व्हिडिओवरती बघितलेली नाही आहे. हा मी स्वतः इन्व्हेंट केलेला एक हॅक आहे, जो मी मेकअप शिकताना ट्राय केलेला होता आणि तो माझ्या फेसला एकदम बरोबर सूट झाला. माझ्यासारख्या स्किन टोनच्या मुलींना, परत माझ्यासारख्या स्किन टेक्स्चरच्या मुलींना हा व्यवस्थित म्हणजे यूजफुल हॅक आहे. सो मी ठरवलं की तुमच्या सर्वांबरोबर पण ही हॅक शेअर करावी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला पावडर अप्लाय करायची आहे. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर पण यूज करू शकता किंवा लूज पावडर पण यूज करू शकता. पण इथे मी लूज पावडर यूज केलेली आहे, बिकॉज ती व्यवस्थित बसते एकदम परफेक्ट. स्टार्टिंगला तुम्ही लूज पावडर वापरा, त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती कॉम्पॅक्ट वापरली तर चालेल. जसं मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तशा टाईपमध्ये तुम्ही ट्राय करून बघा. बेस एकदम व्यवस्थित बसतो. तर अशा प्रकारे मी पावडर पूर्ण फेसला व्यवस्थित अप्लाय करून घेतलेले आहे इव्हनली. आपल्याला भरपूर अफोर्डेबल लूज पावडर्स मिळतात बाहेर, पण शक्यतो पॉन्ड्स ही लूज पावडर आहे जी परफेक्ट आहे, अफोर्डेबल पण आहे आणि एकदम व्यवस्थित रिझल्ट येतो त्या पावडरचा. तुम्ही ट्राय करून बघा ती पावडर. त्यानंतर मी मेबलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे, ती ब्रशने थोडीशी अप्लाय केलेली आहे. ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करा, नाही केले तरी चालेल, इट्स ओके. पावडरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला तुम्ही विकत घेताय पावडर, त्यावेळेला तुम्ही स्किन टोन आणि पावडरचं मॅच होतं आहे का बघा, त्यानुसार तुम्ही पावडर घ्या. नाहीतर स्किन डार्क असू शकते आणि पावडर जर ब्राईट असेल तर ते मॅच होत नाही, ते थोडं केकी दिसतं आहे, ग्रे होऊन जातो आहे मेकअप. सो ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर इथे मी आयब्रो फिलर करून घेतले आहेत माझे, बिकॉज माझे आयब्रोज थोडे पातळ आहेत, त्यामुळे हे मला करायला लागतं आहे. दिस इज ऑप्शनल. तुम्हाला करायचं असेल तर करा, अदरवाईज यू कॅन स्किप दॅट. बट आयब्रो फिल केल्याने एक वेगळा लूक येतो चेहऱ्यामध्ये, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने मी आयब्रोज फिल केलेले आहेत. त्यानंतर हा एक ऑप्शनल पार्ट आहे. मी शिमर अप्लाय केलेला आहे माझ्या आय शॅडोजला. म्हणजे मी कोणता कलर पॅलेटमधला कलर नाही लावला, डायरेक्ट शिमर अप्लाय केला आहे, जस्ट फॉर मला फोटोज क्लिक करायचे होते म्हणून. हे पण पूर्ण ऑप्शनल आहे. त्यानंतर मी महत्त्वाचा पार्ट म्हणजे लिपस्टिक इथे अप्लाय केलेली आहे. लिपस्टिक अप्लाय करताना पण तुम्ही लक्षात ठेवा, जर आपला स्किन टोन डार्क असेल तर आपण शक्यतो डार्क शेडच अप्लाय करायला पाहिजेत. जर आपण न्यूड लिपस्टिक अप्लाय केली तर तो आपल्याला सूट होत नाही आणि आपला मेकअप पण ग्रे दिसतो आहे. त्यामुळे माझं असं सजेशन आहे की तुम्ही शक्यतो डार्क लिपस्टिक अप्लाय करा, दिसते पण छान ती आणि माझ्यासारख्या स्किन टोनच्या मुलींना छान दिसते डार्क कलरची लिपस्टिक. सो असं मी लिपस्टिक लावलेली आहे. तर हा मेकअप डन आहे इथे. त्यानंतर मी टिकली लावली.
मेकअप झाल्यानंतर 5 मिनिटांनी इथे मला थोडं स्वेटिंग होत होतं, त्यामुळे एका कॉटन पॅडनं मी ते पुसून घेतलेलं आहे डॅब डॅब करून. आपल्याला ओढून पुसायचं नाही आहे. कधी पण मेकअप केल्यानंतर आपल्याला कुठलीही गोष्ट टॅप करूनच यूज करायची आहे. सो इथे मेकअप आपला रेडी झालेला आहे एकदम 4 प्रोडक्ट्समध्ये, जे होते मॉइश्चरायझर, पावडर, लिपस्टिक आणि फाउंडेशन. ह्या 4 प्रोडक्ट्स वापरून तुम्ही हा असा फ्लॉलेस मेकअप लूक तयार करू शकताय. झटकीपट जर आपल्याला कुठल्या फंक्शनला जायचं असेल किंवा कॉलेज गर्ल्स असतील ज्यांना आता वेगवेगळे डेज असतात कॉलेजेसमध्ये, तर पटापट तुम्ही अशा पद्धतीने मेकअप करू शकता. सो हिअर इज द फायनल लुक. मी ज्वेलरी वगैरे घालून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मी कुठलाही फिल्टर लावलेला नाही आहे त्या व्हिडिओला. असा बेस दिसतो आहे आणि सिम्पल अँड सोबर मेकअप इज रेडी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.